आज ह्या मसाल्यावाल्याची दाखवितोच. लय गर्दा करीत होता. असले मसाले न तसले मसाले. माय माय बकासूर आलाय. एवढ्या 35-40 भाकरी कवा थापायच्या? आता बसव थोडस बाहेर, टीव्ही फिवी बघत बसा बाहेर. भाकरीचा तर आवाज यायलाय. ए माय, झाल्या का 35 भाकरी? 35 भाकरी उडवून राहिल्या आता. आणि कालवण काय केलंस? कालवण आता एवढ्या भाकरी थापून थापून मी थकले. आता कालवण तुम्हीच बनवून घ्या. मी बनवू? 40-35 भाकरी थापायच्या म्हणल्यावर ठीक आहे, मी बनवितो. तू भाकरी थापून मोकळ हो. नंबर 1 भाजी बनवितो. आपल्याकडे लय भारी मसाला आहे. काय फॉर्म्युला लागलाय आपल्याकडे. मी सांगतो तुला. तू फक्त ही कितवी भाकर आहे? 35-40 भाकरी व्हायलेत बघा. 40वी आहे भाकरी. 40वी आहे ना? एवढी भाकर करण मोकळ हो. बाकीचं कालवणाचं मी बघतो काय करायचंय त्या. बघून घ्या. हा, लाव जाळ ढंडाना. तर मी चिकन आणतो जाऊन. अरे बापरे, आता माईनं तर केल्यात भाकरी. मित्रांनो, आमच्या माईनं जवळपास 35 भाकरी करून ठेवलेल्या आहेत आणि मला भाजी करायला लावलेली आहे. तर तुम्हाला एक सांगू का, भाजीचा नवीन फॉर्म्युला आहे आपल्याकडं. कशी करायची भाजी? अहो, हॉटेल मॅनेजमेंट शिकायची गरज नाही ना, कोणी हॉटेलात जाऊन काम करायची गरज नाही. स्वतःच हॉटेलचा मालक व्हायचं. कुठल्या? घरच्या. आज मी 2 गावरान कोंबडे शिजवलेले आहेत. हो का, इकडं कळालं का? आणि 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही, 10 लोकांसाठीचं जेवण कसं बनवायचं स्पेशल ही बकासूर तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे माहिती आहे का, लोकांच्या हातचं हॉटेलचं खाऊन खाऊन थकलो मी. शेवटी माझा बी जीव आहे की. बकासूर झालं म्हणून काय झाला हो का? कळालं का? रेडी टू यूज शेफ मसाले आहेत आणि हे आमसाम माणसानं बनवलेले नाहीत. 5 स्टार हॉटेलमध्ये ज्याने 15 वर्ष ते 20 वर्ष शेफ म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी स्वतः हे मसाले बनवलेले आहेत. शेवटी मी नंबर आणि ते देणारच आहे. ते बघा, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करीत जावा. मराठी माणूसार खाऊन खाऊन पोटाचं गोडाऊन झालं तरी बी तुम्ही लक्ष देणार आहात. चला आपण बघू. सुरुवातीला सगळ्यात पहिल्याचं तेल. तेल आपण टाकलेलं आहे. तेलाच्या नंतर काय करायचं? सगळ्यात पहिले तेल गरम झालंय. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहेत? अद्रक लसणाची पेस्ट. ओके, हो का? हे अद्रक लसण कसलं आहे? अद्रक लसण दगडी उकळामध्ये कुटलेलं. मिक्सर नाही. मिक्सर आमच्या घरात हुडकून सुद्धा मिळणार नाही. आमची माय लय मेहनती आहे हो. स्वतः पिट्टा पाडते ते अद्रक लसणाचा. 1.5 किलो 1 किलो जर मटण असेल तर त्याला आपले हे मोठा चमचा आहे बघा. कुठला? चायनीज मधला सूप प्यायचा. हे 2 ते 2.5 चम्मच आपण टाकायचं. म्हणजे ह्याच्यात ते अर्धी वाटी टाकू आपण. कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, जर अद्रक लसण ओरिजिनल आणि फ्रेश असेल तर त्या मटणाच्या भाजीला चव आहे. जसं संसारामध्ये बायको आणि नवऱ्याचे भांडणं पाहिजेत तेव्हा संसार कुठं नीट चालतंय. नाहीतर बाया पागल झाल्या असत्या. खरं आहे का नाही? बायको नवऱ्यासोबत भांडल्याशिवाय राहू शकत नाही. तसं अद्रक लसणाचं काम आहे. बगर अद्रक लसणाचं चिकन असो, मटण असो, काय असो, फेल होतच नाही ते. त्याच्यासाठी आपण काय करू? अद्रक लसण पूर्ण ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊ. आमच्या घरी आमची बायको भांडकुदळ नाही म्हणून हे गाडगे मडके टिकलेत. आमच्या भावाच्या बायकोनं 40 भगुने फोडलेत जर्मलचे. बघा, ह्या खापरत तिनं चावून खाल्ले असते. लय बेकार. बघा, त्याच्यासाठी बाई संसारिक असणं गरजेचे आहे. हे असले बकासूर नखरे करून खाताय. मग आता सगळ्या भाज्याचा, सगळ्या फ्रायचा जीव म्हणजे काय? कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे कशी आहे माहितीये का? बाईच्या गळ्यात जसं मंगळसूत्र असतंच, असायलाच पाहिजे
तसं काम आहे कोथिंबीरचं. भाजीत ह्याच्यात जर कोथिंबीर नसल, संपलो, सगळा कार्यक्रम फेल. हा उगा नाही. त्याच्या पायी कोथिंबीर असणं गरजेचे आहे. मॉडर्न खाणं काही कामाचं नाही बघा. फास्ट फूड, जंक फूड कसं आहे का, वास बघा. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वास देता येणार, तुम्ही तिकडच वास घेऊन तोंडाला पाण्याची धार लागली असते. हा उगा नाही. तर मित्रांनो, आता हे अद्रक लसण पूर्णपणे भाजलेलं आहे. आता भाजल्याच्या नंतर काय करायचंय, 2 पळ्या सुपाच्या फक्त ह्याच्यात टाकायच्यात. कशासाठी? आपल्या मसाल्याची थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी. हा, आजच्या जमान्यात लोक म्हणतात आम्हाला मॉड्युलर किचन पाहिजे, ट्रॉलीच्या म्हणजे किचन मध्ये ट्रॉल्या पाहिजेत. मला सांगा, नी नांदीला 12 बुदीन फुटलं कपाळ बांधली चिंदी. घरच्या बाईला जर नीट पोहे बनवा येत नसतील, तिला चिमणी पाहिजे, गॅस पाहिजे, मॉड्युलर किचन पाहिजे. कशाला पाहिजे हो? अहो, गाड घेतली जर भाजी खाताल का नाही, पोट गाड घ्यावानी होईल. असं गाडबाडा लोळताल खाल्ल्या खाल्ल्या. बघा आमच्या माईनं एकदम सिंपल दिसायला का तुम्हाला? मिक्सर फिक्सर कुठं काय? हा, नाटक करायचं नाही. पोटासाठी आणि तोंडासाठी नाटक करायचं नाही का? चवदार खायचं, पोटभर खायचं. हा, बघा इकडं झालं. आता आपण ह्याच्यात काय करणार आहे, 2 पळ्या सूपच्या टाकणार आहेत. हो का, 1 हे 2. अवघं थोडं कमी पडलंय. हो का, थोडं टाकायचं. हो का, इथं बघा कसं झालंय. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपला स्पेशल रेडी टू यूज शेफ मसाला. हा, अहो डायरेक्ट 5 स्टार वाला माणूस जर तुम्हाला मसाला तयार करून द्यायले, काय अडचण आहे? आणि त्रास काय, एकदा ट्राय करायचं, नाही आवडलं दुसरं. हा, हो का. अरे बाप, वास. मित्रांनो, मी तर 5 स्टारला गेलो नाही. हा, पण आज 5 स्टार वाल्याचा मसाला वापरून बघतो की नेमका काय गोळ होतंय ते. हा, आता आपल्याला सर्वच मसाला टाकून घ्यायचा आहे. पॅकिंग बघा मित्रांनो, सोनाराच्या दुकानात सुद्धा 1 तोळ्याच्या अंगठीला एवढी पॅकिंग देत नाहीत. एवढी स्टँडर्ड पॅकिंग आहे. ह्याचं कारण काय माहितीये का? मसाल्यावर डायरेक्ट सूर्याचे प्रकाश किरण पडले नाही पाहिजे आणि मसाला उघडा दिसला नाही पाहिजे, जेणेकरून त्याच्यातले जीवनसत्व आणि टेस्ट सुद्धा बदलते. माहिती आहे का? तर आधी आपण ह्याला छानसं फ्राय करून घेऊया. आणि जेव्हा हे तेलात व्यवस्थित भाजल ना, ह्याला वेगळ्या प्रकारचं असं तेल सुटेल. हो का, मित्रांनो, वास जर यायलाय म्हणतो, गाडग्यात हात घालून आताच खाऊ वाटायले. पण ह्याची जर डेन्सिटी बघता अवघड होईल, कारण दवाखाने आज बंद आहेत. आणि आता हे व्यवस्थितपणे फ्राय झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करणार आपण, अजून 2-4 पळ्या सूप टाकणार. हा, आहा, चुलीच्या धुराचा वास आणि हा मसाल्याचा वास, जिंदगी झाली खास. बघा मित्रांनो, अजून काय घेता मला सांगा की. हा मित्रांनो, आता काय कंट्रोल होईनाय बघा. हा, बस झालं आता, हे नाटक बस झाले. वास आणि फीस. आधी पोटात घास घालतो,